नमस्कार. आता ओल्ड मॅन विंटर जवळजवळ संपलाय असं म्हणायला हरकत नाही आणि वसंत ऋतू अगदी दाराशी येऊन ठेपलाय. पण मन अधीर होतं आणि थंडी 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 म्हणजे इतका नको एवढा गारठा ह्यावर्षी होता. ते मनही गोठलेलं असतं. ते मला रायटर्स ब्लॉक आला होता. तेव्हा लिहिलेलं हे स्फुट आहे. I feel like a dry river. My garden in the winter with all the dead leaves and debris. So I remind myself there are dormant seedlings waiting patiently, gathering energy to burst from the frozen earth. Suddenly, words bloom into crocuses as I see the first robin perches on the branch. आता दुसरं जे वाचणार आहे ते अगदी वेगळ्या मूडमध्ये आहे मी. आणि काल परवाच होळी आणि धुळवड झाली. त्या पाठीमागे माझं एक पेंटिंग आहे. ते माझ्या मनातली धुळवड आता रंगीत इंद्रधनुष्य आनंदाची नाही आहे, तर नुसता काळा धूर आणि आगीच्या ज्वाळांची आहे. तर मनातले विचार हे नेहमीप्रमाणे मी स्फुट मांडते आहे. होळी. होळीचा सण साजरा करतात वसंत ऋतूच्या आगमनासाठी. गोठलेल्या जमिनीला आणि कायेला ऊब देणारी ही शेकोटी. वाळक्या काटक्याने पानांची आहुती वाहणारी ही हुताशनीची पूजा. मनातील कुविचार नि हेवे दावे जाळणारी ही पवित्र होळी, पवित्र होळी, अग्निपूजा, अग्निपूजा. मात्र आमच्या इथे सध्या चालू आहे ती एक जगावेगळी होळी. जनतेचा गळा आवळणारी होळी. बायका, मुलं, वृद्ध यांना होरपळणारी होळी. युद्धावरून परतलेल्या जवानांना जखमी करणारी ही होळी. सरस्वतीच्या वह्या जाळणारी ही होळी. श्रीमंतांची पोळी खरपूस भाजणारी ही होळी. गरिबांची भाकर मात्र करपवणारी ही होळी. खुशामत करणाऱ्यांना टाळी देणारी ही होळी. भस्मासुराच्या नावानी बोंबा मारायची आजची ही होळी. अमेरिकेने जगभर केलेली मदत तिला टाळं अडकवणारी ही होळी. आता जगाला आमच्या नावानी बोंबाबोंब करण्याची मुभा देणारी ही टोळी. त्यासाठी महिषासुरमर्दिनी, ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे कोटी कोटी लोक, देव सगळ्यांना धावून या, धावून या अशी आरोळी हाकायची ही होळी, ही होळी. तेव्हा मनातला आक्रोश ज्वाळांनी ह्या शब्दामध्ये मी पकडायचा प्रयत्न केला आहे. लवकरच भेटू.